नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन आधी सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. प्रसन्न मनाने ट्रेलमध्ये फिरायला निघाले. सकाळी सकाळी शांततेत निसर्गाचं निरीक्षण करत फिरायला खूप छान वाटतं. रोजचे ठरलेले पशुपक्षी भेटले. सगळं डोळ्यात टिपताना खरंच कुतूहल वाटलं. शांततेत निसर्ग कुठलीही कोणाकडनं काहीही अपेक्षा न करता आपापली कामं करत असतो. कसलीही घाई नाही, गडबड नाही. प्रत्येक दिवशी सूर्यनारायण उगवणारच. सगळे पक्षी झाडांवर छानपैकी किलबिलाट करत इकडून तिकडून करणार. हे सगळं आपण सुद्धा शिकलं पाहिजे. जेव्हा जी गोष्ट व्हायची आहे ती होणारच आहे. फक्त विश्वास ठेवून रोजची कामं आपण आनंदात, शांततेत करायला हवीत. आपलं सगळं चांगलंच होणार आहे हा विश्वास आपण ठेवायला हवा. आता ट्रेलमध्ये खूप सारे इकडून तिकडून पळणारे ससे दिसतात. थोडी आपली चाहूल लागली की ते पळ काढतात. आज जो व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये विविध पक्षी तुम्हाला दाखवते आहे, जे मला रोज दिसतात. फिरून घरी आले, सगळं आवरून आधी मनोभावे देवाची पूजा केली, नित्यसेवेचं वाचन केलं. आईंनी नाश्त्यासाठी सगळ्यांसाठी सातूचं पीठ गुळाच्या पाण्यात कालवलं. ते पीठ आम्ही सगळ्यांनी नाश्त्याला खाल्लं. आणि हे जे पीठ आहे ते मामे सासूबाईंनी, विद्या मामींनी आम्हाला करून पाठवलेलं आहे. चवीलासुद्धा हे पीठ खरंच खूप छान आहे. त्यानंतर घरातलं सगळं आवरून घेतलं आणि स्वयंपाकाची थोडी तयारी करून ठेवली. क्लास झाल्यानंतर स्वयंपाकाला लागले. सगळ्यात आधी राईस कुकरमध्ये वरण भाताचा कुकर लावला. वांग्याची भरलेली भाजी करायची होती. त्यासाठी खोबरे, तीळ, शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ थोडं थोडं तेलामध्ये परतून घेतलं. कांदासुद्धा तेलामध्ये परतून घेतला. लसूण, आलं हे सगळं घालून भाजीसाठी मसाला तयार केला आणि एकीकडे वरण सगळं सारखं करून घेतलं. त्यानंतर कोशिंबीर तयार करून घेतली आणि भाजीला कुकरमध्ये फोडणी टाकली. एका शिट्टीमध्ये भाजी करून घेतली, कारण कुकरमध्ये पटकन शिजेल म्हणून भाजी आज कुकरमध्ये मी फोडणीला टाकली. खूप छान भाजी तयार झाली. त्यानंतर एकीकडे गरम गरम फुलके केले आणि आई-भाऊंना आधी जेवायला वाढलं. नंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं केली. दुपारी थोडा वेळ आराम करून आम्ही सगळेजणं टार्गेटमध्ये जाण्यासाठी निघालो. चहा घेतल्यानंतर टार्गेटमध्ये थोडी शॉपिंग करायची होती, कारण पुढच्या आठवड्यात एका ट्रिपसाठी जायचं आहे. त्यामुळे गॉगल आणि टोप्या लागणार होत्या, म्हणून आम्ही तिथे शॉपिंग केली. त्यानंतर जवळच असलेल्या वेगमन्स या दुकानात गेलो. तिथे भाजी, फळं आणायची होती म्हणून वेगमन्समध्ये गेलो. वेगमन्स हे माझं आवडतं दुकान आहे. इथे फळं खूप छान मिळतात. तसंच जे तूप मी करते त्यासाठी लागणारं बटरसुद्धा मी इथूनच घेते. इकडे चीज पण खूप छान मिळतं. सगळं दुकान फिरून झाल्यानंतर आम्ही सगळेजणं 8:15पर्यंत घरी पोहोचलो. धन्यवाद.